नमस्कार. आज आपण मराठी विषयाचे अध्ययन करणार आहोत. आज आपण पाठ क्रमांक 26 इलाचे घर, पाठ क्रमांक 26 इलाचे घर या पाठाचे अध्ययन करणार आहोत. आता इथे काही संभाषण आहे. आता ते आपण पाहणार आहोत. तोंडी काम ऐका म्हणा. गौरी: अगं इला, तू नव्या घरी केव्हा गेलीस? गौरी इलाला विचारते, अगं इला, तू नव्या घरी केव्हा गेलीस? नव्या म्हणजे न्यू, नवीन घरात तू केव्हा गेली असं कोण विचारत आहे? गौरी. इला: मागच्या रविवारी. इला तिला म्हणते, मी मागच्या रविवारी नवीन घरात गेले. गौतम: कसं आहे तुझं घर? गौतम तिला विचारतोय की तुझं घर कसं आहे? इला: छान आहे, उद्या रविवार आहे, मी पत्ता सांगते, तुम्ही उद्याच या माझ्या घरी. आता बघा इला काय म्हणते त्यांना की छान आहे माझं नवीन घर, उद्या काय आहे? रविवार आहे, तर मी तुम्हाला काय करते? पत्ता सांगते, मग तुम्ही उद्याच माझ्या घरी या. उषा: आम्ही उद्या 11 वाजता तुझ्या घरी येऊ. उषा काय म्हणते तिला की आम्ही काय करू? उद्या 11 वाजता तुझ्या घरी येऊ. आता बघा सगळेजण पत्ता शोधत शोधत इलाच्या घरी येतात. आता त्यांचा कोणता वार ठरला होता इलाच्या घरी जाण्याचा? रविवार. हे बघा रविवारी ते काय म्हटले होते? उद्या रविवार आहे, तर आम्ही किती वाजता येऊ? 11 वाजता तुझ्या घरी येऊ. मग सगळेजण हे बघा इथं सगळेजण पत्ता शोधत शोधत इलाच्या घरी येतात. इलाची आई सर्वांचे स्वागत करते. हे बघा इथं सर्वजण मिळून इलाच्या घरी जातात आणि इलाची आई त्यांचं स्वागत करते. आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण त्यांचं स्वागत करतो, आपली आई देखील त्यांचं स्वागत करते. तशा प्रकारे इलाच्या आईने देखील सर्वांचे स्वागत केले. अंकिता: अय्या इला, कसलं हे तुझं घर? ही तर उंच इमारत आहे. आता बघा अंकिता इलाला म्हणते, अय्या इला, हे कसलं तुझं घर? ही तर काय आहे? उंच इमारत आहे. बघा या चित्रात तुम्हाला दिसत आहे ना इमारत, उंच इमारत, तर ते दाखवत आहे की ही किती उंच इमारत आहे. ती आश्चर्याने कौतुकाने ती इमारतीकडे पाहते. अंजू: आणि इमारतीभोवती छान फळबाग आहे. आणि इमारतीच्या अवतीभोवती म्हणजे सराउंडिंगला काय आहे? छान फळबाग आहे. बागेत म्हणजे फळं छानपैकी लावलेले आहेत. तुम्हाला इथे या चित्रात दिसत असेल की या इमारतीच्या अवतीभोवती छान काय आहे? फळबाग आहे. रेहाना: आम्ही बागेत फिरलो, आंबा, कवठ, बोर, पपई अशी वेगवेगळी फळझाडं पाहिली. आता रेहाना काय म्हटली? आम्ही त्या बागेत फिरलो, तेथे आम्हाला आंबा, कवठ, बोर, पपई अशी वेगवेगळी फळझाडं त्यांनी तिथे पाहिली. इलाची आई: मुलांनो, तुम्ही आमच्या घरी आलात, गोड गोड खाऊ खा, माठातलं गारगार पाणी प्या, खेळा, मजा करा. आता इलाची आई हे बघा त्या मुलांना काय म्हणते? मुलांनो, तुम्ही आमच्या घरी आलात, गोड गोड खाऊ खावा. त्यांना खाण्यासाठी गोड गोड खाऊ इलाची आई देते आणि माठातलं गारगार पाणी देते आणि त्यांना म्हणते की तुम्ही खेळा आणि खूप मजा करा. मुले थोडा वेळ खेळतात. मुले थोडा वेळ खेळून म्हणतात, गौरी, इला, काकू, येतो आम्ही. आता त्यांची घरी जाण्याची वेळ आली आहे. मग तेव्हा काय करतात? सर्वजण थोडा वेळ खेळून झाल्याच्या नंतर त्यामधील गौरी नावाची मुलगी इला आणि काकूंना म्हणते, आम्ही येतो. सर्वजण वा, आजची सुट्टी मजेत गेली. आणि सर्वजण मिळून म्हणतात की वा, आजची सुट्टी कशी गेली? मजेत गेली. कारण की त्यांना तिथे खेळून खूप आनंद आणि मज्जा आली, म्हणून ते म्हणतात की आजची सुट्टी ही कशी गेली? मजेत गेली.
आता तुम्ही देखील या पाठाचे वाचन करायचे आहे. धन्यवाद.